श्रीमन्तं मुक्तिवर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णवं ज्ञानाचार फलप्राप्ता नरहरसिद्धत्रियोगिनां नत्वा वश्येष्ठता ज्ञानाचारं विश्वाग्रदीपकम्। आचार्य सकल कीर्ति महामुनि राज की, जिनवानी माता की, 3,9 करोड़ महामुनि राजों की, आज के आनंद की। या ठिकाणी आचार्य भगवंत सकल कीर्ति महामुनि राज मूलाचार प्रदीप या महाग्रंथात 6व्या अधिकारामध्ये विनय तपाची चर्चा करत असताना विनयाचे जे भेद आहे शारीरिक, वाचनिक, मानसिक याचं वर्णन करून परत त्या प्रकारे वाचनिक विनयाचे 4 जे स्वरूप आहे, भेद आहे, ते भेद हित रूप भाषण म्हणजे धर्मरूप वचन सांगणे, मित भाषण करणे, थोड्या अक्षरामध्ये अर्थपूर्ण वचन सांगणं, परत परिमित भाषण म्हणजे कारण सहितच वचन असणं, विनाकारण बडबड करायची नाही, आणि सूत्र अन्वयीची भाषण अर्थात म्हणजे सूत्राप्रमाणेच भाषण केलं पाहिजे। हे झाले काही घ्यायचे तर हे आपल्याला आता चर्चा करायची आहे। हित भाषणमेकं च द्वितीयं मित भाषणं वच परिमितं सूत्रं नुविचि भाषणं स्फुटं वाचिका विनयायेते चतुर्भेदा वचो भवा निर्वद्या विधातार स्वान्येषा धर्ममूर्जितं हित भाषणमेकं च द्वितीयं मित भाषणं वच परिमितं सूत्रं नुविचि भाषणं स्फुटं वाचिका विनयायेते चतुर्भेदा वचो भवा निर्वद्या विधातार स्वान्येषा धर्ममूर्जितं। हित भाषणं एकं च पहिला येते हित भाषण। हित भाषण म्हणजे हित रूप, चांगलं बोलणं। हित म्हणजे चांगले याचा अर्थ काय? किती तू चांगला आहेस, मी बघ कसला आहे, दिवसभर कष्ट करतोय, रात्री मला झोपच लागत नाही, पण तू किती चांगला आहेस रे, दिवसभर एवढं कष्ट करतोस, संध्याकाळी एक घोट दारूची पिऊन तुला लगेच झोप लागते, किती तू चांगला आहेस। असं दारू पिणाऱ्याला चांगलं वाटेल ती भाषा करणं म्हणजे हित भाषण। हित म्हणजे कल्याण करणं, हित म्हणजे काय? आणि या जगामध्ये हिताची भाषा ऐकायला श्रीमंत कल्याणाची भाषा एकच आहे, ती म्हणजे धर्मरूप भाषा। कुठली भाषा? धर्मरूप भाषा। ती एकच हित वचन असू शकते। संसाराच्या प्रलोभनाची कितीही गोड भाषेत तुम्ही प्रभावना केला तर त्याला कधीही जैन धर्मामध्ये हित भाषा सांगितली। ऐकायला काय झोपालाय? मग जे साधू तुम्हाला चांगले वाटतात कारण तुमच्या उद्योगधंद्यात चांगल्या चालण्यासाठी तुम्हाला तंत्रमंत्र देतात, तुम्ही मला दान देताय म्हणून मी तुमचं कौतुक करतोय, आणि तुम्ही माझ्यापासून सुटू नये म्हणून मी तुमच्या उद्योगाची, तुमच्या घरातल्या मुलांच्या मुलींच्या लग्नाची, तुमच्या संसाराची काळजी मला लागली, आणि म्हणून मी तुमचं चांगलं व्हावं याचा अर्थ तुमचा संसार चांगला व्हावा म्हणून मी तुम्हाला जर सांसारिक वृद्धीच्या प्रलोभनाची जर तुम्हाला मी वचन तुमच्याशी बोलत असेल तर ते आगमाप्रमाणे हित वचन होईल का? आगमाप्रमाणे हित वचन होणार नाही।
हे आज माझ्यासारख्या साधूंनी लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्यासारख्या श्रावकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. 4 साधू श्रावक जवळ पाहिजे. म्हणून सांसारिक प्रलोभन देणं हे हित वचन होऊ शकत नाही. आणि माझं सांसारिक वृत्ती होऊ दे म्हणून हित वचन बोलणारेच खरे माझे गुरु आणि तेच माझे आदर्श म्हणून आम्ही अशा गुरूंच्याकडे जाणं हे हित करणारे गुरु असू शकत. असं माझ्या वचनाला मी पण सांभाळलं पाहिजे आणि कुणाचं वचन ऐकायचे तुम्ही सुद्धा सांभाळलं पाहिजे. म्हणजे हित वचन फक्त धर्मरूपच भाषा असू शकते. आणि ती धर्मरूप भाषा कोणती आहे श्रीकांत भैया? तर ती धर्मरूप भाषा उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन्य, ब्रह्मचर्य आणि त्याचबरोबर तुम्हाला देशव्रत, अनुव्रत, महाव्रत, तुमची षटक्रियांचं कर्तव्य, देवपूजा, गुरुपस्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान हे तुम्हाला सांगणार आहे. आमच्या ज्या षटक्रिया स्तुती, वंदना, समता, अतिक्रमण, प्रायश्चित्त, कायोसर्ग, प्रत्याख्यान, कायोसर्ग आदीच्या आमच्या षटक्रिया ह्या गोष्टी बाबतीतच जिथं मार्गदर्शन होतं, कशायांच्या मंदती बाबतीतच जिथं मार्गदर्शन होतं तेच खरं आमचं हित वचन. पण असे सांगणारे महाराज किती आहे आणि असं सांगणाऱ्या महाराजांना गुरु मानणारे आज भक्त किती आहे, असं सांगणारे गुरु किती आहे आणि अशा गुरूंचं ऐकून श्रद्धा समर्पण करणारे शिष्य किती आहे याचं चिंतन आजच्या काळात फार महत्त्वाचं. म्हणून हित वचन, हित रूप वाचन म्हणजे धर्मरूप वचन सांगणे. द्वितीयम मित वाचनम च, ते च दोन्हीकडे लावायचं. दुसरं काय मित भाषण. मित भाषण म्हणजे काय? थोड्या अक्षरात भरपूर सांगणे. जसं आचार्य भगवंतांनी सूत्र आणि गाथेच्या माध्यमातून ग्रंथांची रचना केली. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य आणि मोक्ष. अक्षर थोडे, शब्द थोडे, पण संपूर्ण जीवनाचा अर्थ, आत्म्याचा सार त्याच्यामध्ये. आचार्यांचं सांगितलं नेहमी आचार्यशी 1-1 तास, अर्धा तास, 10 मिनिटं आमचं तुमचं रडगाणं, पण आमचं रडगाणंच असतं. आम्ही कधी विचार नाही माझा दीक्षा घेण्यासाठी मला काय करायला पाहिजे. आमचा पहिला प्रश्न, आपल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले एक अत्यंत प्रभावी राजकीय जैन समाजाचे नेते, आम्ही नेमावरमध्ये होतो गुरुजी, मी ब्रह्मचारी होतो. 2002 ची गोष्ट असली. त्या धामणीची मूर्ती आणायला गेलतो काय असं काहीतरी विषय होता आणि नेमावरमध्ये होतो आम्ही. आणि आपल्या भागातले एक अत्यंत जैन धर्माचे प्रभावी राजकीय नेते आचार्यांच्या विषयी आले. मग आम्ही वकील भैया पण होते त्यावेळेला, तात्या भैया, हे सगळेच होते. मी काय तिथं टोपी मंडळात नव्हतो, पण मी बहुतेक त्याच वेळेला मूर्ती घेऊन तिथं आचार्यांना दाखवायला गेलतो, काय कुठल्या तर चर्चेसाठी गेलतो. आणि मग त्यांना आता आम्हाला पण जर आमच्या भागातला नेता आला म्हणल्यावर आम्हाला पण पोझिशन आमची वाढलीच गेली. आणि आल्याबरोबर तिथं आल्यावर काय काय जिनेंद्र बरं आहे काय म्हटल्यावर त्या लोकांच्या आणि जरा आमची छाती फुगली. कारण आम्ही जाणीत होतो आमच्या भागातले नेते. आता नेत्यांची माझी ओळख काय म्हटल्यावर मला काय विचारतात. आचार्यांच्या विषयी आम्ही सगळी ब्रह्मचारी घेऊन गेलो. त्यांनी उभ्यानच नमस्तो 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 म्हटले महाराजजी ते पंचामृत करायचं काय, जरा अभिषेक करायचं, खरं काय शास्त्रात तुमचं रत्नत्रय कसं आहे, तुमचं व्यवस्थित आहार काय भानगडच नाही. आचार्य शांत बसले, हसले, उत्तर काय दिले. परत आणि म्हटलं आचार्य आमच्या भागात हे जर लय चाललंय, खरं सांगा की काय. आचार्य दुसऱ्यांदा ऐकल्यावर एकच शब्द उत्तरले,
आप कौन सी पूजा करते हो, तुम्ही कुठला अभिषेक करताय? त्यांनी म्हणले मैं अभिषेक ही नहीं करता. मग आचार्य जी म्हणले आपको जो अच्छा लगता है वो पहला करने का नियम ले लो, फिर एक साल की बात बताए की सही की गलत की. इथे काय सांगितलं मी, कमी अक्षरामध्ये फार अर्थ असणारं ज्ञान देणं, बोलणं म्हणजे ते मित भाषण. आचार्यशी हित, मित आणि प्रिय तीनच भाषा होती. आचार्यांच्याकडे चौथी भाषा आचार्यांना एकच होती. त्यांच्या डीएनए मध्येच नव्हतं ते, ना शरीराच्या ना आत्म्याच्या. त्यांच्यात हित, मित, प्रिय. आचार्यशी स्वतः बाबतीत कधीही चिडले नाही. आचार्यशी स्वतःच्या व्यवस्थेबाबतीत कधीही चिडले नाही. आचार्यने एकदा दोनदाच मी जोरात बोललेलं बघितलं, पण ते केव्हा बघितलं की त्याने एका गहन विषयाचा स्वाध्याय वेळी करत बसणार आणि मग तुमच्या आमच्यासारखी अंधभक्त तिथं जाऊन त्यांच्या खोलीच्या बाहेर जाऊन उगाच दंगा करत असं नसणार. त्यावेळेला आचार्यांना त्या सिद्धांत, त्या रहस्य त्यांनी अत्यंत एखाद्या विषयात असं लीन झालेलं, एकाग्र झालेले असतील आणि त्या विषयात जर त्यांची भग्न व्हायला कोण निमित्त ठरलं तर आचार्य आपको समज. ते पण श्रावकांना कधी कळले नाही. तिथं महाराज ब्रह्मचारी किंवा त्यांच्या खोलीत कोण असतील त्यांना आपको समझ में नहीं आता क्या, शांति रखने के लिए, बताने के लिए क्या चल रहा है यहाँ पे. एवढाच राग त्यांचा होता. एवढंच हे म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा राग. ह्याच्यापेक्षा राग आमचं ते रोजचा प्रसाद आहे. एवढी भाषा आमचे 10 मिनिटात एकदा एवढी भाषा असते. त्यांच्या माझ्या 7-8 वर्षाच्या आयुष्यात मी फक्त 2-3दा फक्त जिन्वानी बाबतीत असा अभिनय किंवा देवा बाबतीत अभिनय वाटायला लागला तर जरा जोरात बोललेलं आम्ही ऐकलं नाही तर कधी ऐकलं. हित, मित, मित याला म्हणायचं, कमी शब्द. आणि म्हणून आचार्यांनी एक मुखमाती महाग्रंथात कमी शब्दात एवढं रहस्य दिलं. जापनीज हैको कवितेमध्ये किती मोठं एक रहस्य दिलं. अक्षर फक्त 17 पण 17 पानाचा अर्थ त्याच्यामध्ये असतो. त्याला म्हणायचं मित भाषण. परत होणं शक्य नाही. लक्षात परत शक्यच नाही. एका काळात एकच महापुरुष असतो. शांतीसागर झाले, आता आचार्य झाले. हे आपलं तुमचं पुण्य. आपण शिकलं पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. तुम्हाला पण मनात वाटत असेल की महाराज आमच्यापेक्षा जास्त तुम्ही शिकायला पाहिजे. अंजू ते तर म्हणाला नाही. पण माझं काय झालं जन्मल्यापासून सामुदायिक परिवारात म्हणजे असं सामुदायिक पारिवारिक कुटुंब असते ना, अशा कुटुंबात मी जगलो. लहानाचा मोठा झालो. जेवताना 10-20 लोक बसून जेवायचं. कुठलंही काम करायचं झालं तर सगळीजण मिळून करायचं. कायम आनंदी आणि समाधानी जीवन जगायचं. हे अशी सवय लागली ना, त्यामुळं म्हणजे मला मी ज्यावेळी गावात असणार त्यावेळी एखाद्या बेलेल्यांच्या घरात सुद्धा मला नेत नव्हते बोलवायला की तिथं पण काहीतरी चेष्टा करून लोकांना हसवून. म्हणजे अशी माझं जीवन जगण्याची पहिल्यापासूनची पद्धत आहे. आणि एवढं सामुदायिक जीवन जगलोय ना मी की मी साधू झाल्यानंतर मला माझ्या घरच्या लोकांची कधी आठवण येऊ नये म्हणून मी माझ्या पुढे जी लोक येतात, तुम्ही कोणी जरी आला तर मला वाटतंय आपण यांच्यावर आपल्या बहिणी समजून वागूया, या आपल्याच आपली आई समजून वागूया, पोराला की आपली माझी भाऊ एक मित्र समजून वागूया, ही सगळी माझीच आहे असं मी प्रत्येकाच्यावर समजतोय. म्हणताना माझ्या घरच्यांची मला आठवणच कधी येत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्यावर असं
मिळून मिसळून हसत खेळत वागायची सवय लागली. साधू धर्मासाठी थोडं ते चुकीचंच आहे, पण शेवटी स्वतःचा आनंद ज्याच्यात आहे ते घेत असताना पाप तर नाही एवढं तर नाही देत. आपल्याला एवढं सिद्धांत ग्रंथ ग्रहण करून अत्यंत आपण ध्यानमग्न अवस्थेत आनंद आपल्याला जीवनाचा घेता येत नसेल तर शुभ परिणामांनी सगळ्यांना आपलं आणि आपण सगळ्यांचं वसुदैव कुटुंबकम एवढ्या भावनेनं तरी आपण आपलं जीवन आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जरा तुमचं चेष्टा मस्करी वगैरे मी करतोय. तसं माझ्या मनात काही कुणाला काही बोलायचं अंतरंगात काही भाव नसतात, पण जरा आपुलकीनं जगण्याची सवय असल्यामुळे मी ते बोलतोय. त्यामुळे गैरसमज काय करू नका. आणि नक्की या वाक्याचा विचार मी येणाऱ्या 4 महिन्यात नक्की करतो. अमृता दिदी गेली वाटतं, हां चौक्यात स्वयंपाक करताना दुपारी सगळे काय तर चर्चा चालली होती. तुम्ही 4 महिने माझा चौका लावताना ना किंवा आमच्या सगळ्यांचा चौका लावताना तुमच्या चौक्याच्या खोलीत मेरी भावना, समाधी भावना, आचार्याचं प्रवचन असे कुठले तर गातेच मोबाईलमध्ये लावायचं आणि मग स्वयंपाक करायचं. मग बघा महावीर भगवान कसं दिवाळी दिवशी मोक्षाला गेले की नाही तसं माझ्यातल्या सगळ्या दोषांना मी पण मोक्षाला घालवतो. तुम्ही जरा हार घालताना ती घरात गप्पा मारत हार करताय ते संस्कार त्या अन्नावर होते आणि ते मग माझ्या रक्तात जाऊन मिसळते. अगोदर रक्त कडून आणि त्याच्यात तुमचे संस्कार एक्स्ट्रा मिसळतात. मग आता उद्यापासून स्वयंपाक करताना भक्ती मी कर. माझं तर कल्याण होईलच होईल, पण त्या आहारामुळं माताजींची संलेखना नक्की पोथीमध्ये आदर्श आणि ऐतिहासिक. त्यामुळे आपण असं केलं पाहिजे. तुम्ही पण हित मीत प्रिय वचन बोलत बोलत स्वयंपाक करा. म्हणजे तुम्हाला हे अमृता दिदी का असं म्हणायचं नाही. अमृता दिदी, अमृताताई, बाळ अमृता असं घरातली आई असं तुम्ही एक मिनिट तुम्ही जावा तुम्ही सासू सुना असं प्रेमानं बोलत स्वयंपाक केलं तर अमृताची आई मग स्वयंपाकात पण अमृत काढल्या तुम्ही गेली असं बोलायचं. बघा जैसे खावे अन्न जैसे प्यावे पाणी भाजी भाकरी करा. आमच्यातला एकही साधू, आमच्यातली एकही माताची. आम्ही तर साधू आहे. मला 100% विश्वास तेवढा तर माझ्या ब्रह्मचार्यांच्यावर आणि माझ्या ब्रह्मचारी दिदींच्यावर आहे की आतापर्यंत दिदी लोक माझ्यापाशी 10 वर्ष राहतात, पण खाण्यापिण्याचे विकल्प करून माझ्याकडे अजूनपर्यंत एकही तक्रार माझ्या संघातल्या ब्रह्मचार्यांची ब्रह्मचारिणीची. आमच्या लोकांची एकच इच्छा आहे, जे घालायचंय घाला ते शुद्ध करा. भाजी भाकरी घाला शुद्ध करा. आमच्याकडे कोणी म्हणणार नाही आम्हाला हे पाहिजे. जर एखाद्याला खायची इच्छा झाली तर ते स्वतःच्या पैशानं विकत आणते. किती बघे काजू बदाम पैसे झालं तर तुमच्या घरात येताना किती पाणी घेऊन येतील. आणि वाटलंच तर घरात दिदी त्यांनी त्यांच्या खोलीत, भैया त्यांच्या खोलीत स्वतःच्या आई वडिलांनी दिलेल्या पैशातून विकत आणून ते स्वतः करून खातील. पण श्रावकांच्या पुढं अजून आमच्या ब्रह्मचार्यांनी कधीही एक शब्द, आमच्या संघातल्या प्रतिमाधारी आमच्या श्राविकांनी अजूनपर्यंत आम्हाला हे पाहिजे असं कधी म्हणलं. तिकडनं माझा संघ फार समाधानी खाण्यापिण्या बाबतीत. पुण्य असेल तुमची भक्ती असेल, पण ज्या दिवशी एका गावात फक्त मला 3 दिवसानंतर कळलं बोरच्या पाण्याचा स्वयंपाक केलता. आमचा अधिकार नाही लक्षात ठेवा तुम्हाला का तुम्ही बोरच्या पाण्याचा स्वयंपाक केला. आम्हाला चौथ्या बाबतीत बोलायचा अधिकारच नाही. 100% नाही. पोथीतले कान उघडू नका. तुम्ही कोण करणार नाही याची 100% गॅरंटी.
पण करत असला तर बंद करा. मला जर 3 दिवसानंतर कळलं की चौक्याच्या एका चौक्यामध्ये बोरचं पाणी वापरलेलं होतं, मी 11 दिवस पाण्याचा त्याग केला. मी 11 दिवस पाणी पिलो नव्हतो. मला तुम्हाला विचारायचा अधिकार नाही. मी तुमच्यावर कुणावरही जबरदस्ती करणार नाही. ज्यांच्या घरात चौका आहे तुमचे पुरुष का आले नाही विचारणार एकदा दोनदा, पण मी जबरदस्ती करणार नाही. पण तुमच्या घरातले सगळे पुरुष जर चौक्याला नसतील तर मी तुम्हाला विचारणार नाही तुमचे पुरुष का आले नाही सगळे, आणि तुम्ही मला विचारायचं नाही आमच्या चौक्यात तुम्ही सगळा आहार का घेतला नाही. मी एकच धान्य करतो, ज्यांच्या घरात पुरुष असतील आणि ते घरातले सगळे पुरुष सवळं नेसत नसतील तर मी तुम्हाला विचारणार नाही, पण तुम्ही मला विचारायचं नाही आमच्या घरात एवढाच का आहार घेतला. मी घेतली. तुम्हाला आहार द्यायला तुमच्या पुरुषांना आनंद नाही, तुमच्या घरात आहार घेताना मला आनंद नाही. जे आहे भाजी भाकरी मी खाणार नाही. आम्ही कधीच लावा खाणं म्हणत नाही. आम्ही 6 महाराज 5 संघ आहे, तुम्ही 7 चौके का लावत नाही. आमच्यात लक्षात आलं, 1 दिवस आम्ही बघतो, 2 दिवस बघतो, 3ऱ्या दिवशी आपल्याला कोणतरी एकतर साधं उपवास करायचं नसेल तर आपल्या चौक्याचा आहार करण्याचा त्रास ह्या गावातल्या लोकांना, तुमच्या गावचं सांगत नाही, कुठेही गेलो तरी मी पहिले 2 दिवस मी 2 महाराज आहे 2 चौकी मान्य. परत तसंच वाटलं लागलं तर बहुतेक हे उपकाराच्या भूमिकेने चौका लावायला लागले, धर्मभावनेनं लावायला नाही असं आम्ही समजतोय. आणि आमच्या एक उपवास करायचं, एक जण नसेल तर आपलं जे जायचं आहे ते एक साधं उद्या सकाळपर्यंत आपली गाडी चालावी एवढं पेट्रोल भरून यायचं आणि सोडून द्यायचं. आम्हाला तुम्हाला सांगायचा अधिकार नाही 10 चौके लावा, 50 लावा, 100 लावा. 1 चौका लावला नाही मी 2 महाराज जरी आहार केलो तर आम्हाला उद्दिष्ट आहाराचा दोष येणार नाही. पण आम्ही 2 महाराज आहे आणि 50 चौके लावा का लागत नाही. कोणतेही तुम्ही एवढं जण आहे असं 50 चौके लावा हा एक शब्द आम्हाला उद्दिष्ट आहाराला निमित्त ठरतो. कारण आम्ही तुम्हाला सांगितलोय लावा 50 चौके. आम्ही लावा म्हणतोय जर आम्हाला उद्दिष्ट आहाराचा दोष झाला. 1 चौका लावत्या, 2 महाराज आहार करल्या, ह्यांना उद्दिष्ट आहाराचा दोष लागत नाही का. आम्हाला लागायचं काय काम. आम्ही तुम्हाला चौका लावा म्हटलं, तुम्ही लावलाय. सकाळी मला संमेतील म्हटला महाराजच्या आहारला किती वाजता उठणार आहे. पाणी घालून घातलं उठा म्हटलं तर उठणार आहे. म्हणजे नाही पाणी घातला उठा म्हणून कोण सांगितलं नाही, उठणार नाही. साधूंची एक चर्या आहे, साधूला आचार नाही. आहार, विहार आणि निहार या 3 गोष्टींना साधूंना कधी आचार करू नका. एवढीच एक वयावरती करा, तुमचा मोक्ष मार्ग प्रशस्त होईल. आहारासाठी साधूंना सांगायची ज्यावेळी वेळ येईल, मी विहार करणार आहे माझ्याबरोबर दोघं चौघं येता का म्हणायची ज्या दिवशी वेळ येईल, कारगीचं टायमिंग आमचं शुद्धीचं आहे येता का म्हणायची वेळ येईल, त्या दिवशी साधूचं साधुत्व संपेल आणि तुमचं श्रावकांचं कर्तव्य ऱ्हास होईल. ही वेळच येऊन द्यायची. म्हणून तुम्ही जसं अन्न घालशील तसे आमचे विचार व्हायला 25% निमित्त, 75% निमित्त आमचा पुरुषार्थ आणि आमचे विचार. पण तुम्ही 25% तर निमित्त आहात हे लक्षात ठेवा. म्हणून वरण भात घाला, भाजी भाकरी घाला. तुम्ही आग्रेटची भाकरी करताय, महाराजांना आग्रेटची भाकरी. तुम्ही कंट्रोलचं तांदूळ करताय, महाराजांना कंट्रोलचं तांदळाचं भात करा. तुमच्या घरात काही नाही राहू दे, दूध नाही नसू दे, कर्ज काढून आणू नका, उसना म्हणून करू नका. तुमच्या पोरांना उपाशी बसवून, तुमच्या पोरांना खायला न घालता, तुमच्या घरातली लहान पोरं बदाम मागत असतील त्यांना कधी दिला नाही आणि महाराजांना तुम्ही वाटीवर बदाम ठेवला, हे आम्हाला कळलं तरी आम्हाला द्या. सकाळी आमची अशोक भाऊ दूध घालत होती, त्याच्यात शेंग होती, मी घेतलो नाही.
माझा त्याग आहे. माझ्या हातात उंजळीत दुधातनं जर शी पडली तर मी त्यातनं पुढं दूध घेत नाही. कारण मी ह्याच भागात ब्रह्मचर्य असताना एका महाराजांच्यावर व्यार करत होतो, आपल्याच संघटल्या महाराजांच्यावर. आणि त्यावेळेला तर माझा विनोदी स्वभाव, माझा आहार झाला, जेवलो मी महाराजांच्या आहारानंतर. आणि त्यांना त्या पोरग्याला गल्लीतल्या त्यांच्या घरातल्या पोरग्याला मी बस्तीकडे घेऊन चढलो, मंदिरापर्यंत चढलो. येतात ते पोरग्याला म्हणलं, अरे घरात कसलं तुझं दूध तुपत आहे, तूप आहे, आज शेईची बर्फी होती, मला किती भातात तुझी आजी शेई घालून मला वाढली सगळं केली, आणि असं काय भिकायला लागलं शरीर तुझं म्हणजे मरतो उडायचं असं म्हटल्यावर त्या पोरग्याच्या डोळ्यात पाणी. आणि त्या पोरग्यानं सांगितलं, आजी आम्हाला खायला प्यायला शेई आणि दूध ठेवत नाही, सगळं डिलीला घालते आणि तूप काढून तरी विकते. आज तुम्हाला म्हणूनच चौक्यात होतं, आम्हाला घरात दिलं. मी त्या दिवशी ब्रह्मचर्य अवस्थेत संकल्प केला, आजपासून आपण वर्ण शेई आली तर तो पदार्थ खायचा नाही. त्या दिवसापासून मी आजपर्यंत वर्ण शेई असलं, दुधात शेई आली तर मी खात नाही. मला कोणतं सांगितलं शेईची बर्फी आहे, मी खात नाही. दुधात शेई, भातात शेई मिसळ, मी भात खात नाही. दूध मिसळ असेल तर मी खातो. तुमच्या घरात जे आहे ते तुमच्या परिवारातल्या लोकांना द्या. तुमच्या पोरांना, तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या घरातल्या लोकांना उपाशी बसवून तुम्ही साधं खाऊन महाराजांना पंचपक्वान्न घालायला पाहिजे असा नियम नाही. आणि ज्या महाराजांच्या चौक्याची लिस्ट येते आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी त्या महाराजांना मी नावं ठेवणार नाही, पण त्या महाराजांची जीन धर्म प्रभावना करण्याची क्षमता संपलेली आहे. ते खाण्यासाठी महाराज आहे. आमच्या दोन्ही दिदींना अजून सगळ्या महाराजांना पुन्हा पण विचारा, चातुर्मास चालवून 2 दिवस झालं, कालपासून आजपर्यंत अजून त्यांना माहिती आहे का या 4 महिन्यात मी त्याग काय केले. आमचे सरळ सागर महाराज काय त्याग केले, वीर सागर महाराज काय त्याग केले, कुणाला माहिती आहे का विचार. माझं उद्या दुधाचा त्याग आहे याचा अर्थ ताक आणा ही अर्थ आहे त्याचा. उद्यापासून मी पाणी पिणार नाही याचा अर्थ तांब्या 2 तांब्या नारळाचं पाणी ठेवा अर्थच आहे. त्यांनी सांगितलं, महाराजांनी अगोदर सूचना दिले म्हणून त्यांनी शास्त्र हात ठेवून दिले. माझं पुण्य असेल तर मला मिळणारच आहे, माझं पुण्य नसेल तर मला मिळणार नाही. तुमचं पुण्य असेल तर तुमचं भाजी भाकरी पण आम्ही पोट भरून खाणार आहे. तुमचं दानांतराचं उद्या असेल तर तुमचं पंचपक्वान्न सुद्धा माझ्या पोटात जाणार. ह्या कर्म सिद्धांतावर आमचा विश्वास पक्का आहे. दीपाताई, ती अमृताताई आणि तुमची ती अध्यक्षता आहे त्या नवीन ताई, किती जण पण आमच्या दीदीनं विचार यायच्या अगोदर महाराजच्या आहारात काय घेत्या, काय करतात, काय. आमच्या दीदी लोक माझ्या माघारी सांगत असतात तरी मला सूचना नाही, सांगणार नाही त्याचा 100% विश्वास आहे. कारण त्यांना माहिती आहे महाराजांना कळत तर किती त्याग करतात, त्यामुळे तिने सांगणार नाही. पण आपण हे तुम्ही विचारा, फक्त तुमचं कर्तव्य त्याग काय आणि ह्यांचं कर्तव्य काय त्याग आहे तेवढंच सांगायचं. काय घेतात ते सांगायचं नाही, काय घेत नाही तेवढंच सांगायचं, ते पण विचारल्यानंतर. आणि हे सगळं आहारावर अवलंबून आहे. आहार करताना तुमच्या परिणामांच्यावर अवलंबून आहे, आहार देताना तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. हे 25% आहे आणि घेताना 75% आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही काही आनंदात आहार घेतो, हसत खेळत आनंदात मस्त आहार घ्यायचा. का घ्यायचा? मला खायची वृद्धी नाही, पण तुम्ही जी भाजी भाकरी केलाय त्याच्यात मला खाण्याचा आनंद येतो. म्हणून श्रावकांनी आपली कर्तव्य समजून घ्यायला पाहिजे, साधूंनी आपली आपली जबाबदारी समजून घ्यायला पाहिजे आणि
म्हणून हित मित म्हणजे थोडकं तसं आहार पण म्हणा. आम्ही 4च पदार्थ करतो. खरजे महाराजांच्या रत्नत्रयाला साधनेला आणि पोट भरून त्यांच्यात खाल्ल्यानंतर त्यांची शक्ती टिकायला निमित्त तेवढंच करतो. काय चालले 1.5 पदार्थ लोकांना माहित नसते. आजी लोकांना काय सगळे व्हॉट्सअपची लिस्ट काय नुसता जैनांना जातात असं नाही. त्याच्यात त्यांनी म्हणायचं पाणीपुरी, भेळ, कचोरी. म्हणून मी तुम्हाला सांगतो चौक्यात कधीही टोमॅटो ऑमलेट म्हणायचं नाही, टोमॅटो आंबोळी म्हणा. तुम्ही भात केला असला पुलावा म्हणायचं नाही. हे काय जैनांचा आहार आहे? त्या शब्दातच यूज आहे. पुलावा केलोय पुलावा. तुम्हाला लोकांना दाखवायचं असतंय मी काहीतरी वेगळं आहार केलोय आणि माझ्यात वेगळे पदार्थ बनले. आणि असले सगळे पदार्थ जर एखादा खिडकीत बसून खिडकीत अजय व्यक्ती हे सगळं जर ऐकत असेल बघत असेल तर तो काय म्हणणार, अरे जैनांचं महाराज पुलाव खातात की. नाही, विनोद नाही, अप्रमाण आहे. जैनांचं महाराज पण आमलेट खातात की. तर तुम्ही चौक्यात सांगितलं विवेक आणि ज्या शब्दात आणि ज्या वस्तूमध्ये शंका किंवा ती बोलल्यानंतर परिणाम वेगळे होणार आहेत असे शब्द वापरायचेच नाही. अशा वस्तू वापरायच्याच नसतात. वांगी काही जैन धर्म प्रमाणे अभक्ष नाही, पण ती खाल्ल्यावर मादकता येते म्हणून ते अभक्ष आहे. म्हणून त्याला व्रती लोकांनी खायच नाही. तसं आपण चौक्यामध्ये काय शब्द वापरला, द्रव्य हिंसाच म्हणजे अंतराय नाही, भाव हिंसाच होत आहे. भाड्या असून कुंडला भाडी खातली नाही असं म्हटलं तरी अंतराय करायचं. हिंसात्मक शब्द वापरले. महाराजांचं चालू असताना त्यांनी तेव्हा मेले बघा असं म्हणायचं नाही. मेले, मारले, तोडले, हे सफरचंद काप जरा म्हणायचं नाही. सफरचंद लावून आण. आणि महाराजांच्या पुढे लावलेलं सफरचंद केळी खायचंच नसतं. त्यामुळे शब्द वापरायचेच नाही. गोष्टी मौन रूपान करायचो. तेवढ्यासाठी चौक्यात एक मॅनेजर पाहिजे. एक मालक असलेली कंपनी, एक मॅनेजर असलेली कंपनी फार चांगली चालते. लय मॅनेजर झाले कधी सगळं मिस करते. आणि आमच्यात कार्यकर्ता कमी आणि मॅनेजरच जास्त. वाईट मानू नका. आता विषय निघला योगायोगाने म्हणून माझं काय व्हायचं होते, पण कोथळी चातुर्मास झाल्यानंतर सुद्धा महाराजांनी तुम्हाला असलं काही शिकवलं नाही का? नुसतं काय घरच्यांना ते खाऊनच गेले काय असं माझ्याबद्दल तुमच्या कोथळीवाल्यांच्या बद्दल कोण बोलू नये म्हणून सांगा. म्हणून विहिरीचं पावसाचं पाणी वापरा, बोरचं पाणी वापरू नका. भगवंतांच्या अभिषेकाला सुद्धा वापरू नका. काय 100 जण करताय मोठं मोठं कळस घेऊन, बरकं कळस. एक सूत्र आहे, ते सूत्र जे महाराज थंड पाण्यानं अभिषेक केलं तर चालतंय, हे केलं तर चालतंय असं जे द्रव्याची शुद्धी बघत नाही त्या महाराजांना एक श्लोकाचा अर्थ विचार. अरहत भक्ती म्हणजे इर्यापत भक्ती आम्ही रोज 8 जागेवर म्हणतोय. त्याच्यातला 14 नंबरचा श्लोक आहे, 14व्या नंबरचा. जन्मो मार्जम भजतु भवत पादपद्मं न लभ्यम. पान नंबर 47 आपल्या या पुस्तकात. नुसतं ऐका आता म्हणणं. जन्मो मार्जम भजतु भवत पादपद्मं न लभ्यम तच्चेत स्वैरम चरतु न च दूरदेवतां सेवतां स अश्नाति अन्नम यदि सुलभम दुर्लभम चेन्मुदास्ते शुद्व्यावृत्तै कवलियतिक कालकुटुंब बुभुक्षु. एक भक्ती आहे पूज्यपाद आचार्य लिहिली. त्याच्यात काय लिहिलं,
जन्म मरण आदीचा त्याग करण्याची क्षमता असणाऱ्या वीतरागी भगवंतांचं पाद पद्म न लभणे, अशा वीतरागी भगवंतांच्या आर्यंत परमेष्ठींचं पादमूल मिळालं नाही, मंदिर मिळालं नाही, त्यांची प्रतिमा मिळाली नाही, दर्शन करायला मिळालं नाही, तर तच्चे स्वैरम चरतु न च दूरदेवतां सेवतास, म्हणून मला कुठे तर पाय पडायचं आहे, म्हणून कुदेवता अदेवता मिथ्या देवांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाय पडताय काय? प्रश्न विचारले पूज्यपाद स्वामी. पडणार काय? नाही. का? जसं उदाहरण दिलं, असनात्यन्य म्हणजे भुका लागली, उपवास आहे, अन्न पाहिजे तुम्हाला, सुलभम दुर्लभम चेन उदाह असते. जर तुम्हाला भरपूर भूक लागलेली आहे आणि तुम्हाला आता अन्नाची गरज आहे आणि तुम्हाला अन्न मिळालं नाही आणि चुकून मिळालं, शुद्धव्या भुकेनं आकुळ व्याकुळ झालाय आणि तुमच्या पुढे पंचपक्वान अन्न ठेवलं, कुठलं? काल कुटम भोक्षू म्हणजे विष मिसळलेलं अन्न. काय लिहिलं त्याच्यात? विष मिसळलेलं अन्न तुमच्या पुढे ठेवलं. तर मी आता 3 दिवसाचा 4 दिवसाचा उपास आहे, भूक लागली, आता जर नाही जेवलो तर मी 2-4 तासानं मरणार आहे, अशी अवस्था झाली. अशा अवस्थेत सुद्धा तुमच्या पुढे विष मिसळलेलं अन्न ठेवलं तर तुम्ही खाताय? खाणार आहे? का खाणार नाही? सुशांत, काय असं पण मारायचं तसं पण मारायचं, काय 4 तासानं मारायचे, आताच विष खाऊन मरूया असं म्हणतोय कोण? नाही खाल्लो तर अजून 4 तास तरी जगी आणि त्या 4 तासामध्ये कोणतं चांगलं अन्न करून घालण्याची अपेक्षा आहे. पण हे पंचपक्वान विषयुक्त खाल्लो तर मी आत्ताच मरणार. तसं महाराजांना पंचपक्वान करून घालण्याच्या नादात अभक्ष्य म्हणजेच विषयुक्त आहार करणारे श्रावक असत नाही. मला चौका लावायचा आहे, माझ्या पंचपक्वान नसलं तर चालेल, मी भाजी भाकरी करतो पण शुद्ध करतो, महाराजांना दोष लागणार नाही तसला आहार करतो. मला भगवंतांची पूजा करायची आहे, मी थोड्याच पाण्यानं करतो, भगवंतांची मूर्ती भिजू दे नाही तर राहू दे, मी चंबूभर पाण्यानं करतो पण शुद्ध पाण्यानं करतो, मी चंबूभर दुधानं करतो पण शुद्ध दुधानं करतो, मी थोड्याच वस्तूंनी करतो पण शुद्ध द्रव्याने पूजा करतो. अशुद्ध द्रव्याने पूजा किती तुम्ही घागर करून घातला तर पुण्य लाभणार नाही, पाप कर्माची निजरा होणार नाही. शुद्ध भावनेनं शुद्ध द्रव्यानं तुम्ही चंबूभर जरी घातला तरी त्याचं पुण्य लागणार. म्हणून अशुद्ध पाणी, अशुद्ध द्रव्य, अशुद्ध वस्तू भगवंतांच्या पूजेमध्ये आणि गुरु महाराजांच्या आहारामध्ये कधी आणायचं नाही. तुमचं भाजी भाकरी घाला, वरण भात घाला, आम्ही तुम्हाला काही पंचपक्वान मागणार नाही, कुठलेही साधू मागत नाही. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या वृद्धा प्रतिष्ठेसाठी, मी महाराजांच्यासाठी एवढं केलो हे दाखवण्यासाठी सगळं सांग हे करा. त्या राजेश्री त्याच्या हातचं एकदा खावा. मी ब्रह्मचर्य अवस्थेत मला चाटकी जीवली आणि सगळं बाहेरचं खाऊन सवय पहिला ब्रह्मचर्य व्हायच्या अगोदर, आणि ब्रह्मचर्य झाल्यावर मागायचं काही नाही, जे मिळत ते आनंदाने खात होतो. पण कधी कधी जीभ जराशी वळवळणार, मग माझी जीभ वळवळा लागली की माझ्या गाडीचं हँडेल एक तर उमरवाडला राजेश्री मगदूमच्या घराकडं, नाहीतर एक तर आमच्या मगदुमांच्या घराकडे हिरल्या, दोन्हीकडे माझ्या गाडीचं हँडेल आपोआप होणार. निवांत जायचं, त्यांना सांगायचं तुम्हाला शिकवायसाठी आलोय, आणि मग रात्री मी, राणीताई, राजेशताई, राजू दादा एक एक 2-2 माझ्याकडे आले. त्यांनी विचार, एक एकदा डायरेक्ट उठून आंघोळीलाच गेलो आम्ही सकाळी, रात्रभर आम्ही चर्चा करत बसणार धर्माची,
खाल्लोय म्हटल्यावर द्यायला पाहिजे त्यांना. आपल्या घरात आपण चांगलं सगळं करून खाऊ शकतो. काय 50 आयटम करायला पाहिजे असं काय नाही. पण जे करायचं आहे ते करा, पण शुद्ध द्रव्याने करा, अशुद्ध द्रव्याने करू नका. आणि जर माझ्या कानावर आलं, मी वासावर ओळखतोय काय घातलंय आणि चवीवर ओळखतोय पाणी कसलंय, चुकून मला कुठे शंका आली आणि मला जर कळलं तर परत मी प्रायश्चित घेतलो की मी कोणाचंही ऐकत नाही आणि ती वेळ 100% कोथळीत माझ्यावर येणार नाही असा मला विश्वास आहे. तुम्हाला आहे की नाही? असलं महाराजांच्यावर वेळ आमच्यामुळे येणार, अध्यक्ष तुमचे गुरुजे महान अशी वेळ माझ्यावर येणार असं गावाच्या वतीनं तुम्ही ग्वाही देताय. धन्यवाद, आभारी. अक्षरों में बहुत सा अर्थ हो ऐसे वचन, वचन परिमित परिमित भाषण अर्थात कारण सहित वचन केलं. त्या बोलण्याला काय तर अर्थ असला, कारण असलं पाहिजे. विनाकारण काय बोलायचं? 5 ज्ञानी 50 नेहा, 4 हाना कर आफा म्हणा पिक्चर निघला होता. मी ऐकत असताना आचार्यशीच्या बरोबर कोरुचीतनं हरोलीकडे विहार करत होतो आणि ते मध्ये कुठलं आहे बाबा ते नाही शिवनागवाडी कुठली काढली हरोलीतनं कोरुचीतनं हरोलीकडे जाताना यड्रावचे तिथं ते हे आहे बघा, तोंडात नाव आहे बोलायला. कोरुचीतनं बाहेर पडल्यानंतर आणि यड्राव फाट्याच्या मध्ये ते शाहूवाडी का शहापूर ते शहापूरच्या तिथं बोर्ड निघला होता त्यावेळेला मराठी पिक्चरचा. 4 हाना कर आबा म्हणा म्हणून ते लक्षात ठेवायचे. काही आपला जमान नसतोय, भांडणं शेजाऱ्याच्या घरात चालते, हिला नेतेगिरी करायची असते. ही जाऊन म्हणते भांडू नको, याला एक मध्ये पेट्ट एक मार बसतोय आणि बैल म्हणायचं मी सोडवायला गेलो त्यानं मला मारला, तुला बोलवतं त्यानं सोडवायला, कशाला जायचं उगाच दुसऱ्याच्या भांडणात. तसं विनाकारण काही कारण नसताना आपण बोलायच्या नाही. कुठे गेले आमच्या तिथे गेल्या होत्या गेल्या काय बरं आलं काय या सगळ्यांच्या लक्षात. आपला विषय असेल तर बोलायचं, बोलताना बोलू काय परवानगी घ्यायची आणि मगच बोलायचं. कारणाशिवाय बोलायचं नाही. धर्मरूप वचन बोलायचं पहिलं, दुसरं अर्थपूर्ण बोलायचं दुसरं, तिसरं कारण असल्याशिवाय बोलायचं हे तिसरं सांगितलं, आणि चौथं सूत्रानुविची भाषण, आगम के अविरुद्ध वचन केलं. महाराजजी वाक्य हे महत्वाचं आहे. आगमाच्या विरुद्ध मला वाटतंय म्हणून काही बोलून चालत, म्हणून ज्या आगमाचं जेवढं आपल्याला नॉलेज आहे तेवढ्या बाबतीतच आपण बोलायचं. चुकून बोलताना आपण बोललो आणि समोरचा व्यक्ती नाही महाराज असं एकदा मी वाचलो होतो असं म्हटले, त्यांचं खोडायचं नाही. माझ्या वाचण्यात आलं नाही, तुमच्या वाचण्यात आलं असेल तर तुम्ही आम्हाला दाखवा. परवा देवीचा अर्थ माताजी सांगितल्या स्वर्गातनं, माझ्या वाचण्यात आलं नव्हतं. देवी शब्दच होता की ते विधानात नंदीश्वर माताजी म्हटल्या स्वर्गातनं. मी म्हटलं माझ्या वाचण्यात आलं नाही, तुम्हाला वाचण्यात असले तुम्ही वाचलं असलं तर सांगा. तर काय मग गणपतीला बोलल्यावर उंदराला राख कमी येतोय. मी माताजीला असं म्हटल्यावर मोना भाभीला लगेच राहा मोना काकीला आणि लगेच त्यांनी गुगलवर सर्च केलं आणि मग त्यांनी सांगितलं अशी बघाय देवीचा शब्द अर्थ आकाशातून, दिव्य म्हणजे देव स्वर्ग लोकातून आहे. मग आता आम्ही म्हणायचं हे मी आचार्य आहे, मी एकदा बोललोय तेच खरं नाही. समोरच्या व्यक्तीचं जर मत बरोबर असेल तर ते आनंदानं आपण स्वीकारलं पाहिजे. 18 परीक्षा 22 परीक्षामध्ये एक अज्ञान परीक्षा सुद्धा आहे, ते आम्ही स्वीकारायला पाहिजे. एखाद्या महाराजांना श्रावकांनी सांगितलेलं बरोबर असेल,
महाराजांचं चुकीचं असेल तर ते स्वीकारायला पाहिजे. आपलंच खरं म्हणून अजचा अर्थ बकरी म्हणून जर तोंडात गेलं तर मग नरकात जावं लागतंय. म्हणून शास्त्र शुद्ध सूत्र अनुविची म्हणजे सूत्राला धरून आगमाला धरून शास्त्राला धरून भाषण असायला पाहिजे. आगमाच्या अविरुद्ध भाषण असता कामा नाही. आमच्यात ही पद्धत चालू झाली. काही जणांना वाईट वाटेल भैयांना किंवा काही जणांना, पण नाही. आम्ही परवा बघा आपल्या पूजेत करेक्ट ठेवू. आज तुमची आमची एक चर्चा आहे. मी मानत नाही, मी पण आचार्य विद्यासागरांच्या विषयी 8 वर्ष करतो. आज प्रतिमाधारी लोक, आज आमचे प्रतिमाधारी ब्रह्मचारी लोक दिवसभर गाडीवर सगळीकडे फिरतात आणि आहे ते विचार शर्टवर संध्याकाळी 2-3 प्रतिमा असतात आणि तसंच युज होतं. मला एकदा औरवाडमध्ये असताना निरोप आला, महाराजजी आम्ही दर्शन घ्यावे. ठीक आहे. मी त्या श्रावकांना सांगितलं भैया या लागल्या जेवायला आणि 2 प्रतिमा आहेत. त्या श्रावकांनी बापा तुम्हाला सांगतो त्या श्राविकेनं प्रवचन गेल्यावर उद्याच्या आहारचं सगळं साडी निसली, सगळं निसलं, सगळं व्यवस्थित स्वयंपाक सगळ्यानं केले आणि ते गाडीवर एका मुलाबरोबर आलते आणि मी म्हटलं जाऊ वेळ झाली पहिल्या नंतर बोलूया जाऊ. गेले. ती श्राविका सांगायला लागले भैया वर सगळं काढले सोड नाही आम्हाला चालते. आणि बोलता बोलता परत त्या ब्रह्मचारी भैयांनी म्हटले वाईट वाटतं तुम्हाला तुमच्या बापाबद्दल बोललं तर कसं वाईट वाटतंय. आम्हाला आमच्या गुरूंच्या बद्दल चुकीचं सांगितलं आम्हाला पेलत नाही. नाही आचार्यनी फक्त मर्यादेचं शुद्ध खायला सांगितलं, कपड्याच्या शुद्धतेचा लय विकल्प करायचा नाही म्हणून सांगितलं. चंद्रभूषागरांना पांढरी साडी कशा लागत्या, रंगीत साडी असली तर झाली की सवड्यात, काय बिघडते. मग जीन पॅन्ट आणि टी शर्ट पण सवड्यात घाला. कशाला साडीच तर कशाला पाहिजे. पंजाबी ड्रेसेस कशा म्हणजे पंजाबी ड्रेस असं चालत नाही आला मग तिथं साडीच कशाला पाहिजे. आज आम्हाला काय वाटतंय, लोकांना गोळा करायला काय सोपं वाटतंय, काय चांगलं वाटतंय, मग प्रत्येक जण उठला लागला. गार पाण्यानं अभिषेक केलं तर चालतंय, चाव्याच्या पाण्यानं अभिषेक केलं तर चालतंय, ते विहिरीचं पाणी गाडीत आणताना 4 चाकाखाली हिंसा होत नाही काय, त्याच्यापेक्षा बोरचं पाणी वापरलं तर चालतंय. जो प्रत्येकाला येईल, प्रत्येक जण आपल्या मनाला येईल, श्रावकाला सोपं होईल ते सगळं सांगायला लागलं. अरे कपड्याचा विषय नाही कसं म्हणताय. रावण गेला, रावण मंदोदरी पुढं, हे मंदोदरी मी किती प्रयत्न केलो पण सीता काय माझी व्हायला तयार नाही. तू जा आणि तुझं पट्टराणी पद सीतेला देतो म्हण, खरं सीता मला पाहिजे, मनानं स्वीकार पाहिजे. मंदोदरीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते मी तर काही करू शकत नाही. जर चुकून सीता मला उलट बोलली, मी तुला अयोध्येचं पट्टराणी पद देतो, तू माझ्या रामाला स्वीकार. प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देणार. त्यामुळे मी हे काय त्याला सांगू शकत, पण तुम्ही तर विद्याधर आहात. तुम्ही कोण आहात? विद्याधर आहात. आणि तुम्ही जर रामाचं रूप घ्या आणि जाऊ दे सीतेपाशी आणि सीतेला एकदा तुम्ही मिळवा. ऐकायलाय त्यावेळी ती रावणाच्या डोळ्यातनं पाणी येत आणि तो म्हणतोय मंदोदरी तू काय मला खरंच समजलीस का. आमचे सन्मती सागर महाराज सारखं उदाहरण देत होते. तू काय मला खुरी समजलीस का. हे सुद्धा मी करून बघितलो तरी पण सीतानं तुम्हाला स्वीकारले नाही. मंदोदरी ज्या वेळेला मी रामाचं रूप धारण केलो आणि त्याच्यासारखं सवळ्याचे कपडे अंगावर घातलो त्यावेळी मला सीतेला सोडून द्यायचे भाव झाले, सीतेला स्वीकारायचे भाव झाले. कपड्याचा काय संबंध आहे. कपड्याचा काय अरे कशाचा संबंध आहे नेमका. आचार्य तर भगवंतांची प्रतिमा फुसायचं जे कापड आहे ते सुद्धा शुद्ध पाहिजे म्हणून हात करण्याचं कापड वापरा. हे कॉटन आहे, खादी आहे, सुती आहे, पण ते
मॉडर्न क्लॉथ काय तर म्हणतात ते अत्यंत अल्प असतं, पण त्याचा नुसता स्पर्श झालेलं हे खादी कापड सुद्धा, हे सुती कापड सुद्धा आहार देण्यासाठी योग्य नाही आणि भगवंताची प्रतिमा पुसायला योग्य नाही. म्हणून शुद्ध हातकर्याचं कापड आचार्यांनी काढलं. आणि आम्हीच म्हणतोय त्या एवढ्या महान विचारधारकाच्या शब्दाला स्वतःच्या बाळासापुरती आम्ही छेद देतोय, म्हणतोय आचार्यांनी असं सांगितलं. आम्हाला बरं सांगितलं नाही आचार्य, तुला एकट्याला कोणी देऊन सांगितलं. आज काय करावं? म्हणून आगमाच्या विरुद्ध कधी बोलायचं नाही. अविरुद्ध वचन असल्याविषयी असं 4 प्रकारचं वाचनिक विनय. मी स्पष्ट बोलतो, मला काय विकल्प नाही, भीती, आणि मी याला विरोध पण करतो. माझ्या पुढे जर असं कोण केलं तर मी करून पण देत नाही. आमचे दीदी लोक विहारात नुसतं पाणी पित होते थांबलेल्या गाडीत, तर मी काय होतो खाली उतरून पाणी प्यायचं, झाडाखाली बसून पाणी प्यायचं, गाडीत पाणी प्यायचं नाही. चालत्या मग थांबलेल्या गाडीत, गाडी स्वतःची म्हणजे माझी नव्ह, संघाची, दीदींची, संस्थेची, त्यांची गाडी. कधीही त्याच्यात अशुद्ध माणसं बसत नाही. दीदींच्या अशुद्धीच्या वेळेला त्या गाडीच्या जवळ सुद्धा जात नाही. दुसरी स्पेशल गाडी घेऊन आम्ही त्यांना पुढं पुढं पाठवतोय. एवढं आमचं असून त्या दीदी ते जिथं बसतात तिथं अजून त्या 7 वर्षात चप्पल घालून कोण गेलं नाही त्या गाडीत. अशुद्ध तिथं तर लांबच आहे, चप्पल घालून कोण बायका बसल्या नाही. अशा गाडीत सुद्धा बसून साधं पाणी पिलेलं मला प्रतिमाधाराने चालत नाही. आज ट्रेनमध्ये आम्ही काय करतो, तिथं सगळी जैनच आहे, तिथं कोण अजैन कोण नसतील, शिवाशिवीवाले कोण नसतील, आणि आम्ही सांगतो शुद्ध करलो की झालं. शास्त्राच्या विरुद्ध भाषा. आणि मग हे आचार्यांच्या विचाराच्या विरुद्ध साधू म्हणतात असलं प्रतिमा घ्यायचं काय अवघड आहे. एकच प्रतिमा घ्या, 2च प्रतिमा घ्या, शुद्धतेने पडा. 2च घास मारायचा आहार द्या, शुद्ध होऊन घ्या. प्रतिमा झाली, ट्रेन मध्ये बसायला लागले, बस मध्ये बसून खायला लागले, जेवा लागले, पॅकिंग मधलं जेवा लागले, आणि त्याचाच प्रभाव महाराजांना सुद्धा या गावातनं पुढल्या गावात पॅकिंग मध्ये स्वयंपाक घ्यायला. आणि महाराजांनी चालतंय म्हणतात. कुठलं अनुविची भाषण राहील, विरुद्ध भाषा नाही ती सगळी. म्हणून कोणाला चांगलं वाईट वाटतं याच्यासाठी नाही, शास्त्र काय वाटते तेच माणसानं बोलावं. भक्तांची गर्दी व्हावी म्हणून कुठलाही राजमार्ग ओपन करून द्यायचा नसतो. मोक्ष मार्गाला मोक्ष मार्गाप्रमाणेच ठेवायचं असतं. म्हणून जे मुनी या 4ही प्रकारांचा विनय करतात ते निर्वध्य पापरहित रीति से पालन करता व अपने और दूसरों के श्रेष्ठ धर्म को बढ़ाते हैं. काही वेळ तुम्हाला वाईट वाटत महाराज आमच्यावर बोलायला लागल्यात, पण तुम्ही सगळ्यांच्यावर बोललेलं जग 20 वर्ष ऐकले. आजपर्यंत तुम्ही जगावर बोलत होता, आता जग आपल्यावर बोलायला लागले. जे बोलायला लागल्यात ते बरोबर काय चुकीचे याचं चिंतन करा. बरोबर असेल तर बदल करायला पाहिजे, चुकीचं असेल तर सोडून द्या, काय त्याचा अर्थ आहे. पण शास्त्रामध्ये जी वाचनिक विनय सांगितलं, हित मित प्रिय आणि आगमानु म्हणजे अनुकूल असंच वचन बोलायचं. चुकीच्या पद्धतीचं वचन बोलायचं नाही. एका साधूचा तो विनयित्व होणार नाही. सुखी रहे जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमानाची ऊर्जा नित्य नहीं अंगलावे. ओम नमः सबको क्षमा. मला कुणावरही उद्देशून बोलायची माझी इच्छा नाही. मी कधीही कसलं बोलत तर शास्त्रात विषय आला तर मी त्याला सोडत नाही, पण जाणून बुजून मी कुणाबद्दल बोलत नाही. आजच्या विषयाला धरून ज्यांचं कुणाचं मन दुखवलं असेल किंवा हे ऐकल्यानंतर दुखवेल त्या साधूंची असू दे, त्यांच्या अनुयायांची असू दे, त्या विचाराच्या लोकांची असू दे, अगदी मी नम्रपूर्वक हात जोडून मी क्षमा मागतो. कुणाचं मन दुखवणं हा माझा उद्देश नव्हता. शास्त्रात तुम्ही म्हणा, मी नक्की म्हणतो चंद्रपूर सागर महाराजांना वाटतंय म्हणून हे चालतंय,
विद्यासागर महाराज चालतंय असं आचार्यांचं आपल्या गुरूंचं नाव घेऊन आपलं काय खोटा मार्ग कापण्याचा प्रयत्न जर केलं तर मग आम्हाला त्या गुरूंच्या बद्दल वाईट वाटते, त्या जिनवानीबद्दल चुकीचं बोललं तर वाईट वाटते. म्हणून तरीही कुणाचं मन दुखवलं असेल तर अगदी हृदयपूर्वक क्षमा मागतो. खम्मामी सर्व जीवनाम सर्व जीवा खमू तुम्ही व्यक्तीने सर्व बुद्धीसू वैगम केली. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.